गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आज सकाळ दिवस उगवल्यापासून रानातली कामं चालू आहेत आणि काय काय कामं चालू आहेत आणि किती कामं असतात ना आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, रानातली कामं असल्यावरती नसल्यावरती एक ठीक आहे, पण कामं असल्यावरती भरपूर अशी कामं असतात. चहा पाणी प्यायला सुद्धा वेळ भेटत नाही. बघा, सकाळ दिवस उगवल्यापासून ना दाजी इकडं खालच्या रानात येतं, तिकडं गहू पेरून घेतलेला आहे. काल मी काय व्हिडिओ घेतला नाही, कारण मी दारे धरत होती, त्याच्यामुळं गहू पेरलेला व्हिडिओ काय मला घ्यायला जमला नाही. आणि प्रियंकाचा फोन येतो व्हायलाच, मोबाईल असतो घरी आणि त्याच्यात तुम्ही भर घालतात अजून कमेंट करून, त्याच्यामुळं ती जास्त डोक्यात काय पण विचार येतात. तर तुम्ही काहीतरी वाजलं तिथं, खसखस आवाज आला, भीती पण वाटते. इथं बघा, ह्या साईडला आपला गहू आहे. हे गहू काल भिजवून घेतला सगळा, तर मस्त असा गहू आलेला आहे बघा. आणि दिवस आहे ना आता डोक्यावरती, म्हणजे डोक्यावरती नाही, असा समोर आलेला आहे. 8 वाजलेत आता सकाळचे, आणि सकाळच्या 6 वाजल्यापासून ना दाजी इकडं ना ते सारं वाडावडी करतात बघा. ही अशी शेतकऱ्यांच्या मागं कामं भरपूर असतात. असल्यावरती एकदा सगळी कामं झाली ना मग निवांत असतोय, काय काम नसतं त्यावेळेस, मग ठीक असतंय ना फोनवरती बोलायला वगैरे. पण ज्यावेळेस कामं असतात ना त्यावेळेस कामच करावी लागतात, नाहीतर मोकार ती टाईमपास करून जमत नाही. आता सकाळची 6 वाजताची लाईट आहे आणि ती लाईट 2 वाजता जाणार आहे. त्या टायमापतवरती भिजवून झालंच पाहिजे. नाही झालं तर मग ती गहू नाही का पक्षी किडू मुंगी खाऊन घेतात, मग ती गहू पातळ होईल. त्यामुळं ती भिजवून घ्यायचं आहे बघा पडदेशी. रात्री पण दाजींनी अंधार पडूस तर ओढत होतं, आणि आता पण दिवस उगवल्यापासून इकडंच येतं आणि मी घरचं काम करते. नंतर ना आता स्वीटीला पण सोडवायला जायचं. स्वीटीला सोडून आलं की मग पायपा जोडून घ्यायच्या. इकडच्या साईडला आपली विहीर आहे बघा, तिथून पायपा जोडायच्या आणि नंतर ना भिजवून घ्यायचं. हे बघा, ही बांध आहे ना काल पिटवून दिला, गवत वाळलेलं होतं, कारण आहे ना आता इथं सारखं ये जा करावं लागणार आहे. हे बघा, दाजींचं काम चालू आहे, बघितलं का? सकाळी इकडं आलेत ना तसं वडतात सकाळी 6 वाजल्यापासून. या रानात आहे ना आपल्या गहू पेरून घेतलाय, बघितलं का? असं सारं काढलेत. झालं का वडायचं? राहिले वय. हे बघा, आंघोळ पण केली नाही. दिवस इथंच आहे, दिसला का तुम्हाला दिवस? किती वाजले? 8 वाजलेत आताशी. ताईला सोडवायला जावं लागन. मी भाजी बनवली, चहा बनवला, सगळा राडा आवरला. आता पीठ मळून चपात्या करायच्या, ताईला डब्बा द्यायचा आणि लगेच इकडं यायचं काम करायला. या अशी रानातली कामं असतात भरपूर अशी. आणि प्रियंकाला वाटतं काय की ताई बोलत नाही, तर मी सारखं बोलते तिला, फोनवरती बोलते, मी फोन करते स्वतःहून, असं बोलते तिने केल्यावरती. पण या 2 दिवसात विषय काय झाला, रानातली कामं भरपूर होती. कांदा भिजवायचा, गहू भिजवायचा, हितला गहू पेरायचा, हरभरा पेरायचा, नंतर नाही का ह्याला असं ही वडावडी करायची. लई कामं होती, घरातली दारातली सगळीच होती. त्याच्यामुळे मी मोबाईलकडे काय लक्ष दिलं नाही. ते तिला वाटतंय बोलतच नाही, तर ताईंना रागच आलाय. राग कशाचा यायचा आहे, तेव्हा राग यायची काय कारण आहे? आणि त्याच्यातनं वरनं तुम्ही कमेंट करतात अशा की मी बसते खाली. आता दाजी का हिथं आले तर आता हिथलं वाढायचं राहिले वाटते. तुम्ही कमेंट अशा करतात की त्या कमेंट वाचून आणखी जास्त तिच्या मनात किंवा माझ्या मनात जास्त विचार होतं. आणि अजून म्हणतात वरनं की पूजाला कशी बोलती, पूजाला फोन करून बोलायला हिला वेळ असत तास पूजान पांडूस लागतात. हे असं तुम्ही कमेंट करून आमच्यात आहे ना गैरसमज निर्माण करतात, मनात काहीतरी विचार आणून देतात. तुम्हाला माहिती आहे का मी पूजाला बोलते का नाही, किंवा कोणी बघितलंय मला मी पूजाबरोबर तास बोलते ती? उगाच काय पण कमेंट करत जाऊ नका ना. जे सांगायचे ते चांगलं सांगतात कमेंट करून, असं नाही ताई तसं म्हणून. पण कोणी लय कमेंट करतात असं झालं तसं झालं म्हणून. कशी कामं चालत बघितलं का? जी शेतकरी आहेत ना त्यांना माहिती असते रानातली कामं कशी असतात ती. मोबाईलच्या नादी लागून जमतं का? बोलत बसायचं, मोबाईल बघत बसायचं जमत नाही. आता उगं म्हणलं तुम्हाला दाखवा, व्हिडिओ घ्यावा म्हणून मी हातातलं काम सोडून इकडे व्हिडिओ घ्यायला आली. ताईला म्हणलं ताई बघितलं, लक्ष दे म्हणलं, आलीच मी पप्पांकडनं. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगते कशी कामं चालू आहेत आणि काय कामं चालू आहेत ती.
रात्री पण तुम्ही स्वीटीचा व्हिडिओ बघितलाच असन. अंधार पडायला दिवस मावून तर गेलताच, पण अंधार पडत आलेला तरीसुद्धा दाजी इथं दाजीन मी काम करत होतो. चला, अशा कमेंट करत जाऊ नका, चांगल्या कमेंट करत जावा, जेणेकरून चांगले विचार येते ना आमच्या पण डोक्यात. अशा तुम्ही अशा कमेंट करतात की हिला पूजाच लागतो आणि पांडूच लागते तर त्यांनाच बोलतीन, त्यांच्याकडून भेटतं. काय भेटतं मला त्यांच्याकडून? काय बघितलं तुम्ही? काय दिलेलं, काय घेतलेलं बघितलं? त्यांच्याकडूनच भेटतं म्हणायला. प्रियंका गरीब आहे बिचारी असं तसं. मग मी तिला काय म्हणते, काय बोलते का? मला पूजा प्रियंका दोघी पण सारख्याच, पांडू सामा दोघं पण सारखीच, आमच्या दोघांना पण. असं नाही की पांडूकडून लय भेटतं, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून असं त्यालाच ही करते, असं काहीच नाही. मी जास्त करून तिथं का थांबते, कारण माझा भैया तिथं आहे, आई आप्पा तिथं आहे, तर माझं जिथं आई बापा असेल तिथंच जास्त थांबणार ना. आता ह्यावेळेस भावड्याकडे आई होती तर मी भावड्याकडेच होती. असं थोडीच आहे. तेव्हा इकडं जास्त तिकडं जास्त, कोणाकडनं काय घेते, कोणी कोणाला देऊन घेऊन काय पुरत असतंय का? या असं कष्ट करावं लागतं आपल्यालाच. चला असू द्या, लय काय बोलायचं होतं, पण आता हे कामं बघूनच डोक्यातनं सगळं गेलं या. नंतरनं बघते मी व्हिडिओ बनवते एक, सांगते तुम्हाला कोण काय काय म्हणलं ते. चला हो घरी, पाणी तापलं या, घ्या आंघोळ करून. मी चपात्या होस तर तुमची आंघोळ होईल, मग जाचा ताईला सोडवायला. 9 वाजता बस येते बरोबर इथून. ते 9ला 5-10 मिनटं टाईम असताना निघत्यात बघा दोघं पण. ताईला चल मोठ्या चल, रात्री गोल्या माने आलते आमच्या बरोबर, आज मोठ्या आला या. चला आता मी जाते घरी. आणि तिकडं हरभऱ्याकडे गेली असती पण लय लांब आहे, आता तिकडं नाही जात, तिकडच्या साईडला. मला स्वयंपाक उरकून घ्यायचा या. म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा, सकाळची कामं कशी असतात ना ते सांगावं तुम्हाला, दाखवावं. अशी कामं दिवस उगवल्यापासून महाग असते, तर त्याच्यामुळं काय जास्त मोबाईल बघायला वेळ भेटत नाही. ज्यावेळेस असं वेळ त्यावेळेस तर असतंच आहे ना, सारखं बोलायचं, फोन करायचा, असं नाही की नाही बोलत म्हणून. लय कमेंट आले, इतक्या कमेंट ना, जी मी विचारन ना असं व्हिडिओ बनवते, गहू कसा आलाय, झाडं वगैरे कशी आलेत, त्या व्हिडिओला अशा कमेंट येत नाहीत इतक्या की छान आलेत आहे, छान लावलेत, असं झाले तसं झालंय, काय नाही. पण असं थोडा व्हिडिओ टाकला ना, बका कमेंट. जी कधी कमेंट करत नाहीत ते सुद्धा सांगतात, बोलते आमकं झालं तमकं झालं म्हणून. आता ही गहू कसला भारी आलाय, कसलं भारी वाटतंय. कितीही असं इथं जसं आता काम चालू आहे ना, तसंच हे आपण गहूला आम्ही मेहनत घेतली आहे ना, त्याच्यामुळं तर ती हा आलाय. पण नाही, याला नाहीत कमेंट करणार छान झालंय, असं झालंय, तसं झालंय म्हणून. अशा व्हिडिओला लगेच काहीतरी हाय वाटतं इथं. मागाशी जाताना पण खुसफुस झालतं इथं, आता पण वाजतंय. भीती वाटते, गवत आहे सगळं रानात. नाही पडीक रान येतं, भावकींची रान आहे साईडला, त्याच्यामुळे ती पडीक येतं. फक्त आपली रानं जी आहेत ना स्वतःची तीच वहित आहे. हे पण दिराचं रान आहे, ती पण पडीक आहे. इकडची तर काय तुम्हाला माहितीच आहेत आपली रानं. आंब्याची झाडं वगैरे लावलेली, ही मिरच्याची रोपं लावलेली चांगली आलीत आता. इकडच्या साईडला लसूण लावलाय मी, लसूण लावलेला पण व्हिडिओ घेतला नव्हता. या साईडला लसूण लावलाय कांद्याच्या अलीकडं. आणि इथं ताईने ही मिरच्याची रोपं लावलेली मस्त अशी. चला आता व्हिडिओला करते येण, कारण आता आले मी घरी आणि ताईची चालली आहे बघा इकडं आंघोळीची तयारी. पानाचा वेल लय भारी आलाय. ताई लाईट बंद कर. भाजन पप्पांना पाणी ठेव, पप्पांना बोलवलंय मी लवकर या म्हणून. पारोशी सकाळ सकाळ थंडी वाजते, पण जाऊन आले गरम व्हायला लागलं कसलं. आज मी ना शापू चुक्याची भाजी केली, आंबट चुक्याची. मला आवडती भाजी. ताईला म्हणलं डब्याला नाही, तर ताईने तोंड वाकडं केलं, तिला आवडत नाही.
तिला म्हणलं सोयाबीन बनवते सुकं मस्त. भिजवलं का? ओके. मस्त असा कांदा चिरती, कोथिंबीर चिरती आणि मसाला टाकून फोडणी देते. शेंगदाण्याचं कूट टाकून सुकं बनवते मस्त. चालतंय, असू द्या. सांगा म्हणलं, दाखवा थोडासा तुम्हाला व्हिडिओ बनवून की सकाळ दिवस उगवायला कशी कामं चालू आहेत ती. सकाळ सकाळचं वातावरण तर लय भारी दिसतंय बघा. बघितलंच असं तुम्ही रानात गेल्यावरती. चला व्हिडिओला करते, घेते स्वयंपाक करून. बाय बाय.